दिव्यातील शेळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याने अंत्ययात्रेला मोठा अडथळा निर्माण झाला. गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत नागरिकांना अंत्ययात्रा पार पाडावी लागल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिळदेसाई विभाग अध्यक्ष शरद गुणाजी पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. दरवर्षी पावसाळ्यात मृतांच्या नातेवाईकांना अशाच वेदनादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसात ठाणे महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रशासनाचे प्रतिकात्मक श्राद्ध आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनीही स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे.